हे जर तुम्हाला दिसत असेल ना मित्रांनो, तर हे आपल्यासारखं ब्रिकवर्क केलेलं आहे पहा. म्हणजे आपल्याकडे जसं वाड्याला विटा असतात ना, विटांचं बांधकाम केलेलं असतं पहा, किंवा आपल्या घरातलं सुद्धा आपण घर बांधताना विटा एकावर एक टाकून घर बांधत असतो, तसाच प्रकार. पण मला दाखवायचं हे की हे इथे जागेवर केलेलं नाही आहे. हे जागेवर केलेलं नाही याचा अर्थ असा की आपल्यासारखं पाड बांधून एकावर एक विटा रचलेल्या नाही आहेत. त्या विटा आहेत, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, विटा आहेत, पण ते एका पाड बांधून एकावर एक रचलेल्या नाही आहेत. हे कारखान्यात तयार झालेले असतील आणि आणून चिटकवलेले असतील. परत एकदा दाखवतो. हे पहा, ह्या विटाचं बांधकाम. आता मी जवळनं दाखवतो. परत मी म्हटलं तुम्हाला जवळनं दाखवतो, ते एवढ्या करता खरं जवळनं दाखवतो. हे विटा आहेत, बरोबर आहे, विटासारखं आहे. हलवाई की नाही तेही नाही सांगता येणार, पण हे चिटकवलेले आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि आता हे जे झालेलं आहे ते कसं बसेल ते आपण पाहूयात. आता हे घर तयार होतं आहे, ह्याच्यावर हे बसणार आहे, ते जे दाखवतं आहे मी ना. कारण हे मला सांगा, आता तुम्हीच सांगा, हे लाकडाचं आहे सर्व, ह्याच्यावर असं एकावर एक नाही रचून करणार ना ते. आता तुमच्या लक्षात येईल पहा, एकावर एक रचून पाड बांधून नाही करणार ते, रेडीमेड कारखान्यात तयार करतील आणि मग त्याच्यावर चिटकवतील. हे मला दाखवायचं आहे. तर असं ते एक रेडीमेड तयार करून आणतील आणि मग ह्याच्यावर चिटकवतील, लावतील, ठेवतील आणि मग ते वाड्यासारखं दिसेल. आता पहा, हे समोरचं घर आहे, सेम तसंच आहे. मी आत्ता जवळून दाखवलं असेल तसंच आहे. पूर्णपणे विटांचं बांधकाम दिसतं आहे. हॅलो, पूर्णपणे विटांचं बांधकाम दिसतं आहे, पण त्या आणून चिटकवलेलं. आणि ते जर ह्या घराला लावायचं म्हटलं, दाखवतो पहा, ह्या माझ्या मागच्या घराला, तर तो इफेक्ट सेम येणार आहे. आता तुमच्या थोडंफार लक्षात येईल पहा असं. त्यामुळं हे हे आपल्यासारखं इथे बांधत नाही आहेत, कारखान्यात तयार करतात आणि कारखान्यात तयार झाल्यानंतर मग असं कारखान्यात तयार झाल्यानंतर मग ह्याच्यावर बाहेरून चिटकवतात. कारण ऑलरेडी आतमध्ये प्लायवूड लाकडाच्या भिंती उभारल्या गेलेल्या आहेत. आलं असेल आता लक्षात तुम्हाला बऱ्यापैकी. परत दाखवतो. हे पहा, अशा बाहेरून लावलेलं आहे आणि मग त्याला ब्रिकवर. आता ही बॅक साईड आहे, फ्रंट साईड बॅक साईडला नाही येणार ते. मोस्टली असं फ्रंट साईडलाच लावतात, जेणेकरून बॅक साईडला नाही लावत. आता आपण मी तुम्हाला एक असं दाखवतो की आत्ता तर वाहतूक कमी आहे, पण अमेरिकेत कुठल्या मेकच्या गाड्या जनरली असतात, त्या मी जाता रस्त्याने दाखवेल तुम्हाला. ही पण कॉमन नाही आहे, जरा वेगळीच गाडी आहे. ही कॉर्वेट आहे, दोन्ही वोल्क्सवॅगन आहे, ही पण आणि ही पण. होंडा पायलट, टेस्ला, होंडा AWD. होंडा पायलट नव्हती ती, होंडा ओडिसी होती. गाड्या दाखवता हा सनराईज पाहूयात म्हटलं. आता परत दिसणार नाही आपल्याला, तर तो सनराईज का पाहण्याचा दाखवत. सॉरी मी सनराईज म्हटलं, माफ करा, सनराईज नाही, सनसेट आहे. आणि आत्ता वाजलेत 7:46 हा 7:46 सनसेट आहे. हे पाहिजे, हे जे आहे ना, हे बांधकाम हे भिंती कडेला लावलं जातं. त्यामुळे जे वाटतं ना आपल्याला की जागेवर बांधकाम करतात, तर तसं नाही आहे ते. हे असं कारखान्यामध्ये बनवून आणतात आणि मग ते चिटकवतात. हा प्रूफ आहे आता सेम आपल्याकडे. त्याची जाडी वगैरे पहा. हे घरांच्या भिंतींना लावण्याचं म्हणजे एलिव्हेशनसाठी वापरणारं मटेरियल आहे. ऑलमोस्ट वेळ होऊन गेलेली आहे सूर्योदयाची.
संध्याकाळी 8:08 कसं वातावरण असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. हा बऱ्यापैकी 2 रस्ते फुटलेला मेन चौक आहे आणि इकडे सुद्धा मागे सुद्धा पहा. आता 8 जरी वाजले असतील तरी पण हे पहा, सूर्य नुकतंच सनसेट झालेला आहे. ते विमान उडताना दिसते आहे, पण तरीसुद्धा एवढा उजेड आहे. हे पहा, नुकतंच सनसेट झालेला आहे. हा पहा, इकडे मागे सनसेट कुठेतरी झाला असेल. तिकडे दूरवर थोडं लांब आहे सनसेट पाहायला. सनसेट ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे मी तिकडे काय जात नाही आहे. पण सनसेट झाला तरी वर आकाश पहा कसं दिसत आहे. जसं म्हटलं तसं 8 वाजून गेलेत, 8-10 वगैरे झालेले आहेत, तरी इतका उजेड आहे. आणि मी जसं सारखं सांगतो की आता ढग आहेत, त्यामुळे थोडाफार लवकर अंधार आता थोड्या वेळात अंधार पडायला सुरुवात होईल पहा.